कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 1मध्ये मी विशाल देवरे आपलं स्वागत करतो. सगळं मनासारखं जुळून आलेलं आणि या स्वप्नवत प्रवासाची आज सुरुवात झालेली. मुरुड ते मालवणच्या ह्या प्रवासात एका सह्याद्रीकराच्या मनात जलदुर्गांचे अढळ स्थान आहे. या एपिसोडमध्ये हिंदवी मनाने सिंधुसागरात उभे असलेल्या पद्मदुर्गला मी भेट देणार आहे. आज 19 नोव्हेंबर 2023 माझ्या कोकण कोस्टल राईडचा पहिला दिवस. भरपूर कव्हर करायचं असल्याने एक दिवस आधी मी मुरुडला येऊन थांबलो. शहरी जीवनाविरुद्ध इथल्या संत गतीच्या मॉर्निंग रुटीनमध्ये रुळायला थोडा वेळ लागणार होता. वर्षभर ज्या कोकण प्रवासाची मी वाट बघत होतो त्या वाटेवर मी आज होतो. वर्षाअखेर कोकणात पर्यटक भरपूर, त्यात मुरुड आणि अलिबाग हे मुंबईजवळ असलेले कोस्टल पॅराडाईज. नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली आणि न्यू इयर अजून लांब होता. निवांत भटकता यावं म्हणून मुद्दाम या ऑफ सीझन तारखा मी निवडलेल्या. मी रोड ट्रिप पहिल्यांदाच करत होतो, त्यामुळे अनिश्चितता मनाला खात होती. पण जसं जसं किनाऱ्याजवळ येत होतो ऐकू येणारी सागरी गाजेसोबत वाढणारा उत्साह सगळ्यांचा विसर पाडतो. अतिशय संथ गतीने सागरी किनारा जागा होत होता. बीच ॲक्टिव्हिटीजला अजून वेग आलेला नव्हता. सर्वांचंच चाचपडणं चालू होतं. या आल्हाद पहाटे आळस झटकणं थोडं कठीण होतं. पण किनाऱ्यावर थोडंही न रेंगाळता मी पद्मदुर्गवर नेणाऱ्या प्रायव्हेट मोटरबोटकडे निघालो. बोट भरली आणि पद्मदुर्गला नेणारी सागरी सफर सुरू झाली. मुरुड किनाऱ्यापासून पश्चिमेला समुद्रात पद्मदुर्ग दिसतो. इथे जाण्यासाठी जंजिरा इतकी गर्दी नसते, त्यामुळे पर पर्सन थोडे जास्त पैसे द्यावे लागतात. साधारण 20 मिनिटांनंतर मी पद्मदुर्गावर पोहोचलो. पडकोट आणि मुख्य दुर्गाच्या मध्ये बोट उतरवते आणि इतर प्रवाशांना घेण्यासाठी परत जाते. सह्याद्रीत दिवसभर चालून आपण गडावर पोहोचतो. या उलट जलदुर्गापर्यंत सहज पोहोचवणारी ही सागरी सफर मोजलेले पैसे सार्थ ठरवते. प्रवेशद्वारासमोर सागरी माऱ्याने किल्ल्यावर वाळू साठलेली दिसते. वर मुख्य दुर्गाकडे न जाता डावीकडे असलेल्या पडकोटाकडे मी निघालो. कमळाच्या पाकळ्यांसारख्या चर्या असलेला हा बुरुज, ज्यावरून याला पद्मदुर्ग असं नाव पडलं असं म्हणतात. इथल्या 3 तोफांचा रोख सागरी प्रवेश मार्गावरती आहे. जंजिराच्या सिद्धीचा वाढता उपद्रव आणि सागरी हालचालींवर जबर बसवण्यासाठी कासा बेटावरती छत्रपतींनी पद्मदुर्ग उभारला. सिद्धीशी लढत देत मावळ्यांनी हा किल्ल्याची उभारणी केली.
उत्तरेकडे तुटलेली पण भव्य संरक्षक तटबंदी आहे. पडकोटावर भग्न वास्तूंचे अवशेष आणि जागोजागी तोफा दिसतात. पडकोटाच्या समोर पद्मदुर्गच्या मागील बाजूचा दरवाजा आहे. आत शिरून पायऱ्यांनी वर फंजीवर पोहोचलो. या प्रशस्त फंजीवरून गडाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. वाटेत तटबंदीला जागोजागी जंग्या आहेत. पद्मदुर्गवर एकूण 6 बुरुज आहेत. या बुरुजावरून पडकोटाचा सुंदर पद्मबुरुज दिसतो. फंजीवरून प्रदक्षिणा मारताना आत असलेल्या खोल्या, उद्ध्वस्त वास्तू आणि 3 हौद दिसतात. पद्मदुर्गवर एकूण 38 तोफा आहेत. काही सुस्थितीत आहेत तर काही भग्न अवस्थेकडे झुकलेल्या. प्रत्येक बुरुजाला तोफांसाठी झरोके आहेत. पुढे गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलो. खडकाळ किनाऱ्यावरून डायरेक्ट इथं येता येतं. बाहेरून बघताना बुरुजांच्या खऱ्या उंचीचा अंदाज येतो. इथं दोन्ही बाजूला 30 फूट उंच बुरुज ज्यात संरक्षणासाठी तोफा आहेत. गडप्रेमी आणि थोडके पर्यटक फक्त इथे येतात. छत्रपतींच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेला हा पद्मदुर्ग सोयीअभावी एकटा पडताना दिसतो. सर्वांच्या डोळ्यासमोर, पण तरीही दुर्लक्षित अशी ही वास्तू. साधारण 2-2.5 तास फिरल्यानंतर प्रवाशांना सोडायला आलेल्या एका बोटीमध्ये बसून मी मुरुड किनाऱ्यावर आलो तेव्हा किनाऱ्यावर लोक सुखावलेली. इथल्या वॉटर स्पोर्ट्स, बीच राईड आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी विकणारे आणि विकत घेणारे सर्वच बिझी दिसत होते. मी थोडं जेवलो आणि जराही वेळ न घालवता गाडी काढली. जंजिरा फेरी बोटसाठी मी खोराबंदरकडे निघालो. पहिल्या दिवशी केलेल्या प्लॅनिंगनुसार आतापर्यंत सर्व बरोबर चाललेलं, पण लवकरच ते बिघडणार होतं. रविवार असल्याने जंजिरासाठी गर्दी असणार हे माहीत होतं. एंट्री एक्झिटसाठीचं खराब नियोजन आणि किल्ला फिरण्यासाठी असलेलं वेळेचं बंधन हे उत्साहावर खारं पाणी फिरवतं का काय असं वाटत होतं. बघूया या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला हा अजिंक्य जलदुर्ग निवांत बघता येतोय का. भेटूया लवकरच. स्टे ट्यून्ड.